भारताच्या युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या इन्व्हेन्शनला घाबरून नासाच्या सायंटिस्टनी चक्क राजीनामा दिले। आता तुमच्या डोक्यात प्रश्न येईल की एवढं काय इन्व्हेन्शन केलं, तर ते ऐका। गलगोटियाज युनिव्हर्सिटी नाव तर ऐकलंच असेल, त्यांनी केलेला प्रकार काय आहे तुम्हाला पण माहिती असेल। भारताला जागतिक स्तरावर त्यांनी उंचावलंय, पण अभिमानाने नाही तर शर्मेने। एका प्रोफेसरनी चीनी कंपनीचा रोबोट आमचा स्वदेशी असल्याचं सांगून जगासमोर मिरवला। This is Orion. You need to meet Orion, and this has been developed by the Center of Excellence at the Galgotias University. I would also like to take a moment to brief you about Galgotias University. We are the first private university investing more than 350 crore rupees. आणि भारताची फजिती केली। आता लोक विचारतात गलगोटियास म्हणजे काय? तुमच्या आमच्यासारख्या सगळ्यांना सोपा जाईल असा अर्थ सांगतो। गलगोटियास म्हणजे अलिबाबावरून ऑर्डर करायची आणि आत्मनिर्भर भारत म्हणून विकायचं, असा जणू ट्रेंडच या गलगोटियासने सुरू केलाय। गलगोटियासच्या प्रोफेसरनी दाखवलाय तो स्वदेशी रोबोट इतका स्वदेशी आहे की चुकून त्याला इंटरनेटवर शोधलं तर थेट अलिबाबा आणि युनिट्रीच्या वेबसाईटवर चायनीज भाषेत गप्पा मारेल आपल्याशी। सरकेजमचा भाग सोडून द्या, पण गलगोटियाचा चीनी चमत्कार आपल्याला हेच सांगतोय की शिक्षणाचं बाजारीकरण आणि खोट्या प्रसिद्धीची हाव ही देशाच्या प्रतिमेला लागलेली किती मोठी वाळवे आहेत।